नमस्कार मंडळी. तर तुम्हाला सुद्धा बिर्याणी करायची म्हटल्यावर एकदम टेन्शन येतं का हो? तर ह्या पद्धतीने बिर्याणी एकदा करून बघा. 101% तुमची बिर्याणी नाद खुळा होणार आहे. आणि बॅचलर मात्र आपल्या ह्या बिर्याणीच्या रेसिपीने बघा एकदम खुश होणार आहेत. तर 30+ जर बिर्याणीचं प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आणि जास्त राडापसारा न करता बिर्याणी आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घ्यायचं आहे. 2 ते 3 बटाटे इथं मी त्याच्या साली काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेले. तर इथं मी बघा पातेल्यामध्ये तेल घातलं. आता तेलात आपल्याला स्वच्छ धुतलेलं चिकन आणि बटाटा आहे की नाही तो घालायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघा इथं मी 2 टोमॅटोची प्युरी घेतली, ते घालायची. त्याच्यानंतर इथं मी ताटामध्येच बघा मिरची पावडर, आपलं घरचं तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला घेतला आहे. ते सगळं ताटलीतले मसाले त्याच्यामध्ये घालायचे. आता याच्यानंतर आपल्याला 2 चमचे बघा आलं लसणाच्या याच्यामध्ये पेस्ट घालायचे आहे. 2 ते 3 चमचे इथं हा बिर्याणीचा मसाला आहे तो मी घातला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे अर्धी वाटी. अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला छान ह्याच्यात बघा पिळून घ्यायचा आहे. आता हे जे ह्याच्यामध्ये आपण लगेच बरीचदा इथं मी बघा तळूनच ठेवलेला कांदा तो त्याच्यामध्ये घातला आहे. आता केवढा इसेन्सचे असे 5-6 ड्रॉप्स त्याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि छान आपल्याला हे सगळं आता बघा छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते मी छान सगळं हे परतून घेतलं आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मग आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. पण याच्यात अजिबात बघा पाणी घालायचं नाही. आता इथं मी अर्धा किलो चिकनला अर्धा किलो बघा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून तो भिजत ठेवला आहे. तर त्याच्यात 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथं मला भांडं माझं थोडंसं छोटं पडलं, मग दुसऱ्या भांड्यात मी इथं बघा पाणी ट्रान्सफर केलं आहे. त्याच्यात आपल्यात खडे मसाले घालायचे आहेत, लिंबाच्या फोडी आणि मिरचीचे स्लायसेस आहेत बघा ते घालायचे आहेत. त्याच्यानंतर इथं मी भिजवलेला तांदूळ आहे तो घातला आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. छान हे सगळं मिक्स करायचं आहे आणि अर्धवट ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर तांदूळ आपल्याला इथं पूर्णपणे शिजवायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता एक तांदळाचा कण मी असा पटकन असा तोडून दाखवला आहे. तांदूळ असा पटकन तुटला म्हणजे 80%च आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी बाजूच्या गॅसवरती चिकनसुद्धा इथं शिजत ठेवलेलं. तर चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे, अर्धवट चिकन पण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी थोडंसं जे तेल जे सुटलं आहे की नाही ते मी थोडंसं वाटीमध्ये इथं काढून ठेवलं आहे. तर का ते मी पुढं तुम्हाला सांगतेच. तर इथं मी लिंबाच्या काही स्लायसेस करून घेतलेल्या अशा पातळ अशा त्या त्याच्यावरती अशा ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर मिरचीच्या स्लायसेस आहेत त्याही ठेवायच्या. टोमॅटोच्या पण अशा पातळ अशा भरपूर साऱ्या स्लायसेस करून घेतलेल्या त्या त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. भरपूर सारा पुदिना पसरवायचा. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली त्याच्यावरती असे मस्त पसरवून घ्यायचे. तर बरीचदा बघा त्याच्यात तोही पसरवून घ्यायचा आहे आणि मग शिजलेला आपला अर्धवट तांदूळ आहे की नाही तो त्याच्यावरती छान असा सगळीकडं अंथरून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे. तर इथं मी सगळा तांदूळ त्याच्यावरती बघा असा पसरवून घेतला आहे. तर इथं तांदूळ शिजवतानाच मी थोडंसं पाणी त्याच्यातलं बघा बाजूला काढून ठेवलेलं, म्हणजे जे आपण भाताची पेज म्हणतो की नाही ती त्याच्यावरती अशी घालायची. म्हणजे कसं दुसरं पाणी आपल्याला शिजायला घालायची गरज नाही आहे. तर आता इथं मी जे वाटीमध्ये बघा काढून ठेवलेला जो तेल होतं की ते घालायचं आहे. तेल मी काढून ठेवलेलं. तर ते घातलं आहे. त्यानंतर अजून थोडासा आपल्याला पुदिना, कोथिंबीर पसरवायची, बरिस्ता पसरवायचा, केवड्याचा इसेन्सचे ड्रॉप्स अजून थोडेसे घालायचे आणि पुन्हा झाकण त्याच्यावरती मारायचं आणि छान आपल्याला त्याच्यावरती जड अशी एखादी वस्तू ठेवायची आणि छान याला असे दणकून बघा आपल्याला हे दम द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला छान आपल्याला भात असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आपला छान मोकळा सळसळीत भात तयार झाला आहे. तर 80% तांदूळ आपण पहिलं शिजवून घेतलेला आणि 10 मिनटं बारीक गॅसवरती ठेवल्यामुळं छान तांदूळ पण शिजतो आणि एकदम भारी सुटसुटीत भात पण तयार होतोय. तर जे पहिल्यांदा बघा बिर्याणी करणार आहेत त्यांनी जर ह्या पद्धतीने बिर्याणी केली की नाही तर 101% नादखुळा त्यांची बिर्याणी होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल